नमस्कार, मी रोहित दिंडे अनुश्री क्लासेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मधला जो विज्ञानचा भाग 1 मधला जो पहिला धडा आहे तो आपण बघणार आहे। बघा, या व्हिडिओ मध्ये आपण बघताना बघा की कमी वेळेत तुम्हाला मॅक्झिमम कन्सेप्ट कशा क्लिअर होतील हे आपण काय करणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हे होतील। तर हा व्हिडिओ आपण काय करणार आहे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये थोडंफार आपण करणार आहे की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा काय होईल, एक सोपा व्हिडिओ होईल। आता बघा, पहिला धडा आहे लॉ ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम। आता बघा, हा ज्यावेळी आपण लॉ ऑफ मोशन बघत असताना पहिली गोष्ट आपल्याला कुठली माहिती पाहिजे, तर मोशन म्हणजे काय। ठीक आहे, हे मोशन किंवा त्यालाच आपण मराठीत गती म्हणतो। तर गती म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। बघा की रुळावरती थांबलेली ट्रेन किंवा आकाशातून जाणारा पक्षी, हे दोन उदाहरण मी तुम्हाला सांगितले। तर आपल्या लक्षात येतंय की आकाशातून जाणारा जो पक्षी आहे आता जातोय म्हणजे तो मोशन आहे, त्याला गती आहे, आणि रुळावरती थांबलेली ट्रेन ही स्थिर आहे। बरोबर आहे, याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं मोशन कशाला म्हणायचं। बरोबर आहे, तर बघा, गती म्हणजे एखाद्या वस्तूला जी गती असते तर आपण त्याची व्याख्या जी काय हे आपण बघणार आहे। तर यालाच आपण गती किंवा मोशन म्हणतो। तर या धड्यामध्ये गतीचे किंवा मोशनचे जे काही नियम आहेत ते आपण नियम या धड्यामध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर त्या धड्यामध्ये पहिलाच जो पॉइंट आहे तो आहे मोशन म्हणजेच गती। आता हे मोशन किंवा गती ही कशी लक्षात येते, ही कशी लक्षात ठेवायची की समजा ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे, अशा दोन वस्तू आहेत। तर बघा, एका वस्तूनं त्याची जागा बदलली। बघा, या एका वस्तूनं त्याची जर जागा बदलली, कशाच लक्षात येतंय आपल्याला की या दुसऱ्या वस्तूकडे बघून लक्षात येतंय। समजा ही वस्तू इथे गेली तर आपल्याला काय येते, दुसऱ्या वस्तूकडे बघून आपण सांगू शकतोय की यानं जागा बदलली। बरोबर आहे, म्हणजेच बघा की त्याची डेफिनेशन काय आहे की इफ पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग। बघा, त्याची डेफिनेशन काय, इफ पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे या एखाद्या वस्तूची पोझिशन जागा बदलली विथ द ऑब्जेक्ट टू द सराउंडिंग, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी बघून सराउंडिंग वरून सांगू शकतो की यानं त्याची जागा बदलली, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय, मोशन। आता बघा, दुसरं एक वेगळं उदाहरण, बस एका ठिकाणी आहे, त्याच्या आजूबाजूला झाड आहेत किंवा बस स्टँड वरती आहे। बस आणि बस स्टँड ह्या दोन वस्तू आहेत। बस एका ठिकाणून पुढे गेली, याचा अर्थ काय की ती स्टँड पासून पुढे गेली, ते आपल्याला लक्षात येईल की सराउंडिंग आजूबाजूच्या ह्याच्यापासून त्यानं काय केली, जागा बदलली। बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं की मोशन झाली, त्याला काय मिळाली, की त्याचं गती मिळाली, आपण असं म्हणू शकतो। पण एक दुसरं उदाहरण, त्याच बसमध्ये दोन माणसं शेजारी बसल्यात। आता बसला गती मिळाली म्हणजे त्या माणसांना गती मिळाली का, तर नाही, कारण का त्या दोन माणसं तिथंच बसलेले आहेत, त्यांचं अंतर बदलत नाहीये, म्हणजे त्या माणसांच्या वरती मोशन म्हणजे गती नाही, आपण या पद्धतीनं सांगू शकतोय। बघा, तुम्हाला मोशन म्हणजे काय, गती म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल की मोशन हे आपण कसं लक्षात येते की त्याचा जी पोझिशन आहे म्हणजे त्याची जी जागा आहे ही जागा चेंज होते। हे कशावरून लक्षात येतं, तर त्याच्या सराउंडिंग म्हणजे आजूबाजूला जे असणार जे आहे त्याच्यावर लक्षात येतं, याला आपण काय म्हणतो, मोशन। ठीक आहे, हे मोशन तुम्हाला समजलं। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, अंतर आणि विस्थापन। बघा, पहिलं डिस्टन्स म्हणजेच मराठीत त्याला आपण अंतर म्हणतोय। आता बघा, उदाहरणार्थ आपण काय लक्षात घेऊया की हे तुमचं घर आहे, हे तुमच्या मित्राचं घर आहे, आणि ही तुमची शाळा आहे। अशा तीन गोष्टी आपल्या लक्षात आल्या, याला आपण ए, याला बी आणि याला सी म्हणूया। ठीक आहे, या तीन गोष्टींच्यावर आपण बघा डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, म्हणजे अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय हे लक्षात येणार आहे। आता बघा, तुम्ही आहे म्हणजे ए कुठून शाळेला जाताना बी कडे गेला, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राकडे गेला आणि मित्राला घेऊन तुम्ही काय केला, शाळेत गेला। बरोबर, आता बघा डिस्टन्स अंतर, अंतर म्हणजे काय
की तुम्ही जे ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेला जो रस्ता आहे, म्हणजे बघा की तुम्ही ए पासून बी कडे गेला, बी पासून सी कडे गेला, म्हणजे काय झालं, हे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला, बरोबर आहे. डिस्टन्स म्हणजे काय, की तुम्ही जो ऍक्च्युअल पाथ जो ट्रॅव्हल केलेला आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणजे अंतर म्हणतो. म्हणजे तुम्ही जो कापलेलं जे अंतर आहे, कापलेलं अंतर म्हणजे तुम्ही जे चाललेलं जे अंतर आहे यालाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स, म्हणजेच त्याला आपण अंतर म्हणतो. ठीक आहे. आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण बघूया. आता बघा, डिस्प्लेसमेंट हे समजायसाठी आपण काय करूया, एक छोटं उदाहरण घेऊया. या उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला काय होईल, डिस्प्लेसमेंट जे काय हे लक्षात येईल. बघा की समजा हे एक तुमचं घर आहे, त्याच्यानंतर हे तुमच्या मित्राचं घर आहे, आणि ही तुमची शाळा आहे. याला नाव देऊया ए, याला बी आणि याला सी, अशी 3 नावं दिली. ठीक आहे. बघा, तुम्हाला शाळेला जायचं आहे, तुम्ही जाताना काय करणार की मित्राकडे जाणार आणि मित्राला घेऊन परत शाळेत जाणार. म्हणजे ए कडून बी कडे गेला आणि बी कडून परत सी कडे गेला, बरोबर. आणि आता बघा, याच्यात डिस्टन्स हे म्हणजे काय, तर ए पासून बी कडे गेला आणि बी कडून सी कडे गेला, हे ऍक्च्युअल तुम्ही जे पाथ ट्रॅव्हल केलेलं आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही अंतर जे कापलेलं आहे याला आपण डिस्टन्स म्हणजे अंतर असं म्हणतो. ठीक आहे. तर विस्थापन म्हणजे काय, किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये बघा, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट, म्हणजे काय की आरंभ म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा पॉइंट यांच्यातलं सर्वात कमीत कमी अंतर म्हणजेच कुठलं म्हणतोय, तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन. आता बघा, सर्वात कमी अंतर कुठलं असतंय, तर स्ट्रेट लाईनचं असतंय. बघा, सर्वात कमी अंतर म्हणजे काय, ए पासून सी पर्यंत जी आपण स्ट्रेट लाईन एक सरळ रेषा काढतो, हे सर्वात कमी अंतर असणार आहे. बघा, ए पासून बी ला गेलं, बी पासून सी ला गेलं, हे सगळ्यात जास्त अंतर असणार आहे. किंवा आणखी दुसरा कुठलाही रस्ता घेतला तर त्याच्यामध्ये सर्वात कमीत कमी अंतर हे कुठलं असते, तर स्ट्रेट लाईन मध्ये असते. तर बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन म्हणजेच काय, बघा, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन, बघा मिनिमम म्हणजे काय, सर्वात कमीत कमी अंतर कुठून, स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट, म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा याच्यामधलं सर्वात कमीत कमी जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, त्याला आपण काय म्हणतो, विस्थापन. बघा, आपण 2 गोष्टी बघितल्या, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे अंतर आणि विस्थापन. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी एकसारख्याच आहेत. बघा, याच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल आपण किती अंतर कापलं याला डिस्टन्स म्हणतो, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सुरुवातीचा आणि शेवटचा, म्हणजे आपण इथून चालू केलं आणि इथं थांबलो, बरोबर, याच्यामधलं जे कमीत कमी किंवा मिनिमम डिस्टन्स जे आहे याला आपण काय म्हणतो, तर विस्थापन. आता बघा, एक उदाहरण घेऊया. एक उदाहरण काय घेऊया, की समजा ही एक कार आहे, ही एक समजा गाडी आहे, ही इथून निघाली आणि इथं पोहोचली. हे अंतर आहे 1 किलोमीटर. बघा, आता याचा जो सुरुवातीचा पॉइंट आहे त्याला आपण ए म्हणूया आणि शेवटचा जो पॉइंट आहे त्याला आपण बी म्हणूया. आता ही जी गाडी ए पासून बी कडे गेली, याचा अर्थ यानं डिस्टन्स म्हणजे अंतर किती कापलं, तर 1 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ए पासून बी कडे गेली, आता हा सरळ रस्ता आहे म्हणजे स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट विस्थापन हे किती झालं, 1 किलोमीटर. पण बघा, ही गाडी ए पासून बी कडे गेली आणि परत बी पासून परत काय आली, ए कडे आली. असं आपण जर उदाहरणात घेतलं, ए पासून बी कडे गेली, बी पासून ए कडे आली, तर याच्यामध्ये त्याचं डिस्टन्स अंतर हे किती असणार आहे, हे 1 किलोमीटर आणि परत याचं 1 किलोमीटर, असं 2 किलोमीटर हे याचं काय असणार आहे, अंतर असणार आहे. पण डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन म्हणजे काय म्हटलं, स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा यांच्यामधलं अंतर, म्हणजे ए पासून गाडी बी कडे गेली आणि परत ए ला आली, म्हणजे स्टार्टिंग आणि एंड पॉइंट हा एकच आहे, म्हणजे यांच्यामधलं अंतर काय आहे का, काहीच नाही. म्हणजे इथं याचं डिस्प्लेसमेंट विस्थापन हे काय होतंय, 0 होतंय, 0 होतंय. बरोबर. याच्यावरून तुम्हाला बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टी आपल्याला काय आल्या, लक्षात आल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतरची कन्सेप्ट आहे स्पीड, म्हणजे त्याला आपण चाल म्हणतो.
बघा आता स्पीड आपण एक कायम बोलता बोलता म्हणतो बघा 100च्या स्पीडने गेलो, 80च्या स्पीडने गेलो, बरोबर आहे. किंवा हे मॅक्झिमम आपण ज्यावेळी गाडी चालवत असतोय त्यावेळी आपल्याला स्पीडोमीटर दिसत असते, गाडीच्या तिथं आपला स्पीड 70च्या स्पीडने गेलो, बरोबर. तर याच्यामध्ये बघा की ते जे स्पीड आहे हे कसं असतं हे आपण लक्षात घेऊया. आता बघा स्पीड कसं काढलं जातं, तर आपण डिस्टन्सच्या खाली मी स्पीड लिहिले आणि डिस्प्लेसमेंटच्या खाली आपण व्हेलॉसिटी लिहिले, ही आपण कन्सेप्ट बघितल्या. तर याच्यामध्ये बघा काय करायचंय, स्पीड म्हणजे काय, स्पीडलाच आपण काय म्हणतोय तर डिस्टन्स म्हणजेच काय, स्पीडची डेफिनेशन बघा, याच्यासाठी हा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच अंतर भागिले काळ. मराठीत आपण काय म्हणू शकतोय, अंतर भागिले काळ, काळ म्हणजे वेळ लागलेला वेळ. आता बघा स्पीड कसं काढू शकतोय, तर कापलेलं अंतर भागिले लागलेला वेळ. म्हणजे आपलं स्पीड कसं ठरवू शकतोय, तर आपल्याला समजा इथून इथं हे जायचं आहे म्हणजे अंतर किती आहे 1 किलोमीटर, आणि या 1 किलोमीटरला लागलेला भागिले लागलेला वेळ यालाच आपण स्पीड म्हणतोय, म्हणजेच आपली चाल. म्हणजे समजा या गाडीची चाल जर आपल्याला काढायचं आहे, या गाडीची स्पीड काढायचं आहे, तर त्यानं की काय टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय रिक्वायर्ड टाइम म्हणजे त्याला लागलेला वेळ, याच्यातनं आपण काय करू शकतोय, तर आपल्याला या एखाद्या गाडीचं किंवा एखाद्या याचं स्पीड म्हणजे चाल काढू शकतो. बघा मी डिस्टन्सच्या खाली स्पीड लिहिलंय आणि डिस्प्लेसमेंटच्या खाली व्हेलॉसिटी लिहिलंय. याच्यावर तुम्ही बघा फॉर्म्युला आपण काय आहे, तर डिस्टन्स अपॉन टाइम, यालाच आपण याचा फॉर्म्युला असं म्हणतोय. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी बघूया. आता व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर डिस्प्लेसमेंट, त्याचा फॉर्म्युला बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय, त्याला मराठीत आपण विस्थापन भागिले काळ म्हणजेच काय बघा, की याला आपण असं म्हणू शकतो द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, एखाद्या याचा वेग किती आहे. आता बघा याच्यामध्ये चाल आणि वेग हे वेगवेगळे शब्द आहेत. स्पीड आणि व्हेलॉसिटी हे लक्षात येतं, पण मराठीमध्ये असताना चाल आणि वेग यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर एखाद्या गाडीचा वेग हा आपण कसा ठरवू शकतोय, की त्यानं किती अंतर म्हणजे मिनिमम अंतर, म्हणजे आपल्याला काय म्हणू शकतोय, डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय म्हणलं तर मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर. तर कमीत कमी अंतर हे किती वेळात त्यानं कापलंय किंवा त्याला लागलेला जो काळ आहे याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन. आणि यालाच भागिले आपण टाइम केलं म्हणजेच वेळ जर केला तर याच्यावर आपण काय करू शकतोय, वेग. बघा याच्यामध्ये आपण जसं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तसंच स्पीड व्हेलॉसिटी, याच्यासाठी फॉर्म्युले बघा, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. या पद्धतीने आपण काय केले, हे 2 पॉइंट्स बघितले. याच्यानंतर बघा आपल्याला जो बघायचा आहे तो ऍक्सलरेशन. बघा हे 4 पॉइंट नंतर आपल्याला काय बघायचं आहे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजेच आपण याला मराठीत त्वरण असं म्हणतो. बघा आता आपण बघणार आहे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनलाच मराठीत आपण त्वरण असं म्हणतो. आता बघा हा ऍक्सलरेशन हा शब्द तुम्ही रेग्युलर ऐकलेला आहे. आता बघा कुठं ऐकलेला आहे, आपण जी गाडी चालवतो तर गाडीच्या आपण हातामध्ये ऍक्सलेटर म्हणतो. बघा ऍक्सलेटरचं काय काम आहे, तर गाडीचा वेग ज्यावेळी वाढवायचा आहे त्याला आपण ऍक्सलरेटर आपण वाढवतो, बरोबर आहे. तर त्याच्यावरूनच लक्षात ठेवा बघा ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, की जे स्पीड आहे हे वाढणं. आता बघा स्पीड वाढणं म्हणजेच काय, की त्याचा वेग वाढणं. बघा स्पीड वाढणं म्हणजेच काय, वेग वाढणं. तर त्याची डेफिनेशन काय बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, की त्याचा जो वेग बदल आहे, वेगातला होणारा बदल भागिले काळ म्हणजेच त्याची बघा फॉर्म्युला काय होतोय, जसं की आपण इथं बघा डिस्टन्सच्या खाली स्पीड लिहिलं, इथं डिस्प्लेसमेंटच्या खाली व्हेलॉसिटी लिहिलंय. आता बघा व्हेलॉसिटीच्याच खाली मी काय लिहिलंय, डिस्प्लेसमेंट लिहिलंय. तर याचा फॉर्म्युला बघा लक्षात ठेवायसाठी मी या पद्धतीने लिहिलंय. याचा फॉर्म्युला म्हणजेच काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बघा व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय घेताना बघा, चेंज इन व्हेलॉसिटी. बघा चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजेच मराठीत आपण त्याला काय म्हणतोय बघा, की
बदललेला वेग, मराठीत काय म्हणते बघा, बदललेला वेग भागिले काळ, यालाच आपण काय म्हणतो ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय बघा, की बदललेला वेग किंवा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, की समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू जी आहे ही काय झाले, त्याला एक काय ठराविक स्पीड मिळाले, सॉरी त्याला एक ठराविक वेग मिळाला म्हणजे व्हेलॉसिटी. तर काय काय जी वस्तू आहे ती एका ठिकाणी ज्यावेळेस होते ट्रॅव्हल करायला चालू होते की त्याला मोशन मिळते, त्या सुरुवातीला त्याचा वेग कमी असतोय आणि नंतर हळूहळू वेग वाढतो किंवा वेग कमी होतो, बरोबर आहे. तर यालाच म्हणजेच काय चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे काय, की त्याचा जो वेग आहे हा वाढणे किंवा कमी होणे, याला आपण चेंज इन व्हेलॉसिटी म्हणतो, म्हणजे बदललेला वेग. तर हा बदललेला वेग भागिले टाइम म्हणजेच ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशन मध्येच आपण म्हणलोय की एखाद्या वेळी आपण स्पीड वाढवायचं असेल तर आपण ऍक्सलरेटर देतो, म्हणजे काय की त्याचं काय होतंय, ऍक्सलरेशन वाढतंय म्हणजेच त्वरण वाढतंय, बरोबर आहे. याच्यावरून काय केलं आपण, ऍक्सलरेशन ही कन्सेप्ट आपण समजून घेतली. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे की युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजेच काय एक समान व न समान रेषीय गती. आता बघा पहिला आपण एक एक शब्द लक्षात ठेवूया की युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, एकसारखा. जसं की आपण बघा शाळेमध्ये आपण म्हणतो शाळेचा युनिफॉर्म. शाळेचा युनिफॉर्म म्हणजे काय, सगळ्यांची जी कपडे आहेत ती एकसारखी, बरोबर. म्हणजे तुम्हाला बघा लक्षात आलं असेल युनिफॉर्म म्हणजे काय, बरोबर. युनिफॉर्म म्हणजे काय, एक समान एकसारखी, ठीक आहे. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, एकसारखी नसणं, म्हणजेच त्याला आपण नैक समान असं म्हणतो. मराठीत त्याला आपण काय म्हणतो, नैक समान, म्हणजे ती एक समान नाहीये. आता बघा युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता बघा लिनियर मोशन, आता मोशन म्हणजे काय की त्याला आपण गती म्हटलंय. आता लिनियर म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. लिनियर म्हणजे काय बघा, की जी सरळ रेषेमध्ये जी असते त्याला आपण लिनियर, म्हणजे त्याला आपण रेषीय म्हणतो. रेषीय म्हणजे काय, की एक रेष म्हणजे काय, सरळ, बरोबर. आता बघा एखाद्या समजा ही एक वस्तू आहे, याला आपण काय लावला, फोर्स लावला, बल लावला, तर ती कुठं जाणार आहे, पुढे जाणार आहे, म्हणजे सरळ रेषेत पुढे जाणार आहे, बरोबर. म्हणजे याचं जे मुवमेंट आहे, मोशन झालं, हे कुठलं मोशन झालं, लिनियर मोशन झालं, म्हणजे रेषीय गती मिळाली. बघा की समजा उदाहरणार्थ एक गाडी आहे आणि त्या गाडीला आपण धक्का मारला, गाडीला धक्का मारल्यानंतर ते काय होईल, गाडी पुढे जाईल म्हणजे काय झाली, त्याची लिनियर मोशन झाली, म्हणजेच रेषीय गती झाली, ठीक आहे. बघा आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय बघूया. म्हणजेच काय, एक समान व नैक समान रेषीय गती, हे कशाला नेमकं म्हणायचं. आता याचा जे शब्दशः अर्थ जो काय हे आपण बघितला. आता बघा युनिफॉर्म मोशन हे पहिल्यांदा बघूया. युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, एक समान रेषीय गती, युनिफॉर्म लिनियर मोशन. बघा याची डेफिनेशन काय असू शकते बघा, की ज्यावेळी एखादी वस्तू ही एक समान एकसारखी गती, एखाद्या वस्तूला गती ही एकसारखी आहे. समजा आपण उदाहरण गाडीचंच घेऊया. गाडीचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेग जो आहे हा वेग एकसारखा जर असेल, बरोबर, म्हणजेच काय की त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे एक समान रेषीय गती असं म्हणणार. आता नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, तर चेंज स्पीड काय झालं, चेंज झालं, त्याचा जे आहे हे काय झालं, चेंज झालं, म्हणजेच गाडीचा जो सुरुवातीचा जो वेग आहे हा कमी किंवा जास्त झाला, म्हणजे ती कुठलं झालं, तर नॉन युनिफॉर्म झालं. आणि त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म म्हणजेच नेक समान लिनियर मोशन म्हणजेच रेषीय गती असं आपण म्हणणार. बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, तर मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर डिस्टन्स म्हणजे काय. आता मोशन म्हणजे बघा पुन्हा रिवाइज करूया, की एखादा ऑब्जेक्ट काय झाला, मूव्ह झाला, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला, तर त्याच्यात चेंज इन पोझिशन, त्याची पोझिशन ही जागा जर चेंज झाली तर त्याच्या सराउंडिंग वरून आपण काय करू शकतोय, सांगू शकतोय, तर त्या ऑब्जेक्टला मोशन मिळाली किंवा गती मिळाली त्याच्या आजूबाजूच्या ऑब्जेक्टचं कंपॅरिझन करून. त्याच्यानंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर बघा डिस्टन्स म्हणजे काय, तर आपण जे कापलेलं अंतर, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की सुरुवातीचा शेवटचा यांच्यामधलं कमीत कमी जे अंतर आहे याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असं म्हणतोय. त्याच्यानंतर स्पीड म्हणजे चाल आणि व्हेलॉसिटी. आता बघा हा पूर्ण ज्यावेळी आपण व्हिडिओ बघत असताना ही मी जी लिहिण्याची पद्धत आहे, रिप्रेझेंटेशन आहे, ही या पद्धतीने का केलं. बघा कधीही आपण ज्यावेळी शॉर्ट नोट्स काढत असतोय
तर या नोट्स म्हणजे काय की आपण जे शिकलेलं आहे हे व्यवस्थित आपल्या लक्षात राहण्यासाठी एक केलेली पद्धत किंवा एक केलेली नोट म्हणजे त्याला नोट्स आपण म्हणतो. तर बघा याच्यामध्ये मी काय केलंय, डिस्टन्सच्याच खाली स्पीड लिहिलंय आणि डिस्प्लेसमेंटच्याच खाली व्हेलॉसिटी लिहिलंय आणि व्हेलॉसिटीच्याच खाली आपण काय लिहिलंय, ऍक्सलरेशन लिहिलंय. याचा अर्थ काय की त्याची ज्यावेळी डेफिनेशन किंवा त्याचं जे सूत्र लिहिताना बघा, स्पीडचं सूत्र काय, डिस्टन्स अपॉन टाइम. कारण का डिस्टन्सच्या खाली स्पीड लिहिलं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सोपं जातं. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन अ टाइम. म्हणजेच काय, विस्थापन भागिले काळ म्हणजेच हे झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे पहिल्यांदा या गोष्टी माहित झाल्या तर याच्यावर तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता येईल. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असं म्हणतोय. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी खाली मी ऍक्सलरेशन लिहिलंय म्हणजे व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे या पद्धतीने. आणि लास्ट बघितला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय हे आपण बघितलं. बघा एकदम सिंपल इझी लँग्वेज मध्ये कमी वेळात तुम्हाला मी हे पॉइंट्स क्लिअर केलेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ज्यांनी आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड मध्ये सबस्क्राईब लिहिले त्याच्यावरती सबस्क्राईबला क्लिक करा. थँक्यू.